नमस्कार. आजच्या आपल्या चर्चेत स्वागत आहे. नमस्कार. आज आपल्यासमोर काही खूपच इंटरेस्टिंग नोट्स आहेत. काही अत्यंत गहन धार्मिक आणि तात्विक विचार यात मांडलेले दिसतात. हो, संकल्पना थोड्या गुंतागुंतीच्या आहेत, पण आकर्षकही आहेत तितक्याच. अगदी. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी म्हणजे एक मोठा प्रश्न आहे, एक कोडा आहे असं म्हणूया. कोडं? कोणत्या अर्थाने? या अर्थाने की जर पुत्र म्हणजे द सन स्वतः देव आहे, अनंत आहे, सर्व शक्तिमान आहे, बरोबर? तर त्याने स्वेच्छेने स्वतःला इतकं मर्यादित का करून घेतलं? एका सामान्य, नश्वर, निर्मित जीवाचं रूप का घेतलं? हाच तो कळीचा मुद्दा आहे. हो. आणि या एका निर्णयाचा आणि हे संपूर्ण विश्व ही निर्मिती करण्यामागचा उद्देशाचा काय संबंध आहे? चला, हे कोडं सोडवायला सुरुवात करूया. नक्कीच. तर सुरुवातीला या नोट्समधली सगळ्यात पहिली आणि कदाचित सगळ्यात मूलभूत कल्पना घेऊ. यात म्हटलंय की पुत्र हा पित्याप्रमाणेच अनंत आहे. म्हणजे त्याला सुरुवात नाही, तो नेहमीपासून अस्तित्वात आहे. पण मग पुत्र हा शब्दच थोडा गोंधळात टाकतो, नाही का? म्हणजे पुत्र म्हटलं की पिता आधी आला असं एक चित्र उभं राहतं. हो, हा गोंधळ होणं अगदी स्वाभाविक आहे. मग यावर या स्रोतांमध्ये काही स्पष्टीकरण आहे का? हो, आहे. या नोट्सनुसार पिता आणि पुत्र हे शब्द त्यांच्यातलं नातं दाखवतात. वेळेनुसार कोण आधी आलं हे नाही. अच्छा. यात स्पष्टपणे म्हटलं आहे की पुत्र कधीही निर्माण केला गेला नाही. उलट काळ आणि अवकाश म्हणजे टाइम अँड स्पेस ते त्याच्याच आत अस्तित्वात आहेत. अगदी. या विचारांनुसार पुत्र म्हणजे देवाचे मूळ स्वरूप. म्हणजे कल्पना करा की जर पुत्र नाहीसा झाला तर देव स्वतःच नाहीसा होईल. बरोबर, ते इतके एकरूप आणि अविभाज्य आहेत. ठीक आहे, म्हणजे ते एकाच अस्तित्वाचे दोन अविभाज्य पैलू झाले. उष्णतेशिवाय अग्नी नाही, तसा पित्याशिवाय पुत्र नाही. अगदी तसंच. ते एकच, शाश्वत आणि अपरिवर्तनीय आहेत. हा पाया समजला. पण खरं सांगायचं तर यामुळे पुढचा मुद्दा आणखीनच धक्कादायक वाटतो. कोणता मुद्दा? तोच की जर ते इतके एकरूप आणि अनंत आहेत तर मग पुत्राने स्वतःला मर्यादित करून एका निर्मित जीवाचे रूप का धारण केलं? हे तर पूर्णपणे विरोधाभासी वाटतंय. एका अमर्याद शक्तीने स्वतःवर मर्यादा का घालाव्यात? जसं काही सूर्याने ठरवावं की मी एक लहान दिवा बनेन. अगदी बरोबर. आणि याच विरोधाभासात या सगळ्या विचारसरणीचं सार दडलेलं आहे. कसं काय? या नोट्समध्ये असा युक्तिवाद केला आहे की जे निर्मित जीव आहेत म्हणजे मानव आणि इतर सजीव, त्यांना त्या अनंत देवाला पाहणं किंवा समजून घेणं शक्यच नव्हतं. त्यांच्यात आणि देवामध्ये एक मोठी दरी होती. हो. आणि ती दरी सांधण्यासाठी आणि देवाचं खरं स्वरूप, विशेषतः त्याचं प्रेम प्रकट करण्यासाठी देवालाच निर्मित जीवाच्या पातळीवर यावं लागलं. स्वतःला त्यांच्यासारखं बनवावं लागलं. अगदी. पण थांबा, इथे माझ्या मनात एक प्रश्न येतोय. देवाला हेच करायचं होतं तर त्याने वधस्तंभावर मरण्यासाठी केवळ एका उत्तम निर्मित जीवाला का नाही तयार केलं? म्हणजे एका परिपूर्ण जीवाला? हो, एक असा जीव जो पाप करणार नाही आणि तो देवाच्या आज्ञेनुसार स्वतःचं बलिदान देईल. स्वतः पुत्रानेच ही करण्याची काय गरज होती? हाच या चर्चेतला कळीचा मुद्दा आहे. आणि याचं उत्तर आहे स्वतंत्र इच्छा या संकल्पनेत. फ्री विल. हो. या लेखनानुसार जर देवाने एखाद्या निर्मित जीवाला हे काम करायला सांगितलं असतं तर ते फक्त एका आज्ञेचं पालन झालं असतं. त्या त्यागाची किंवा प्रेमाची ती खोली दिसली नसती. बरोबर. कारण निर्माणकर्ता आणि निर्मित जीव यांच्या मूल्यात खूप मोठं अंतर आहे की नाही? हो, नक्कीच. या नोट्समधील विचार असा आहे की देवाचं खरं प्रेम केवळ स्वतःच्या त्यागानेच सिद्ध होऊ शकत होतं. जेव्हा तुमच्या इतकाच मौल्यवान कोणीतरी तुमच्यासाठी त्याग करतो तेव्हा त्या त्यागाला किंमत असते. अच्छा, म्हणजे हा निर्णय प्रेमापोटी आणि पूर्ण स्वतंत्र इच्छेने घेतला होता, कोणत्याही दबावाखाली नाही. अगदी. आणि म्हणूनच तो इतका महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की हे स्वतंत्र इच्छा या संकल्पनेशी जोडलेलं आहे. मला वाटतं यावर आपण थोडं अधिक बोलायला हवं. नक्कीच. कारण हेच सगळं समजून घेण्याची किल्ली आहे असं मला वाटतं. कसं? कारण या नोट्समध्ये वारंवार हेच सांगितलं आहे की वधस्तंभावर जाण्याचा निर्णय पुत्रासाठी अजिबात सोपा नव्हता. तो काही यांत्रिक किंवा पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता. म्हणजे ते वेदनादायी होतं. अत्यंत वेदनादायी. पिता आणि पुत्र या दोघांसाठी आहे. याचा पुरावा म्हणून पुत्रांना वधस्तंभावर जाण्यापूर्वी केलेल्या प्रार्थनेचा उल्लेख केला जातो. जिथे तो म्हणतो, शक्य असल्यास हा प्याला माझ्यापासून दूर कर. बरोबर. ही वेदना आणि हा संघर्षच त्याच्या स्वतंत्र इच्छेचा सर्वात मोठा पुरावा आहे. हे खरेच. हा खूप वेगळा दृष्टिकोन आहे. हो ना. कारण या विचारसरणीनुसार प्रेमाला तेव्हाच अर्थ आहे जेव्हा नाही म्हणण्याचा पर्याय असतो. अच्छा.
म्हणजे एखादा रोबोट त्याच्या प्रोग्रॅमिंगनुसार माझे तुझ्यावर प्रेम आहे असं 1000 वेळा म्हणत असेल तर त्याला काहीच किंमत नाही. कारण त्याच्याकडे दुसरा पर्यायच नाही. अगदी. प्रेम ही एक निवड असली पाहिजे. म्हणूनच पुत्राने पितेइतकीच परिपूर्ण स्वतंत्र इच्छा असूनही आज्ञापालन निवडलं हे इतकं महत्वाचं आहे, कारण त्याच्याकडे नाही म्हणण्याची पूर्ण शक्ती आणि स्वातंत्र्य होतं. यालाच खरी नम्रता म्हटलं. हो, केवळ मालकाचे आदेश पाळणाऱ्या सेवकासारखी आज्ञाधारकता नाही. याच निवडीमुळे आणि त्यातून आलेल्या दुःखामुळे देवाच्या आज्ञांची सत्यता आणि त्याचं निरपेक्ष प्रेम सिद्ध होतं. ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. म्हणजे सर्व शक्तिमान असूनही इतक्या वेदनेतून जाण्याची निवड करणं. हेच ते प्रेम. हे खरोखरच प्रेमाची एक वेगळीच व्याख्या आहे. ही केवळ एक घटना नाही, तर एका वैश्विक सत्याची सिद्धता आहे. बरोबर. आणि याच पायावर पुढची संकल्पना उभी आहे. कोणती? ज्येष्ठ पुत्र ही संकल्पना. अच्छा. या नोट्समध्ये पुत्राला सर्व निर्मितीचा ज्येष्ठ पुत्र असं म्हटलं आहे. आता हे ऐकल्यावर पुन्हा गोंधळ होऊ शकतो. हो, नक्कीच. आत्ताच आपण बोललो की तो अनंत आहे, त्याला निर्माण केलेलं नाही. मग तो ज्येष्ठ पुत्र किंवा पहिला जन्मलेला कसा असू शकतो? हा तर सरळ सरळ विरोधाभास आहे. बरोबर. आणि इथे ज्येष्ठ या शब्दाचा अर्थ कालानुसार पहिला जन्मलेला असा नाहीये. मग काय आहे? ह्या नोट्समध्ये त्याला एका ब्लूप्रिंट किंवा मूळ नमुन्यासारखं म्हणजे प्रोटोटाईपसारखं मांडलं आहे. प्रोटोटाईप. उदाहरण देऊ शकाल का? हो, जसं एखादा इंजिनियर एखादी अप्रतिम कार बनवण्याआधी तिचं एक परिपूर्ण मॉडेल किंवा ब्लूप्रिंट तयार करतो. आणि त्या ब्लूप्रिंटच्या आधारावर बाकीच्या हजारो गाड्या बनतात. अगदी तसंच. पुत्र हा परिपूर्ण निर्मित जीव कसा असेल याचा तो मूळ नमुना किंवा आद्य रूप आहे. आणि विशेष म्हणजे देवाने निर्मिती सुरू करण्यापूर्वीच पुत्राने हा मूळ नमुना बनण्याचा निर्णय घेतला होता. वा, म्हणजे तो निर्मितीचा भाग नाही, तर तो निर्मितीचा आदर्श आहे. बरोबर. तो पहिला निर्माण झालेला नाही, तर तो मापदंड आहे ज्याच्यासारखं बाकींना बनायचं आहे. यामुळे तो मुद्दा खूपच स्पष्ट होतो. हो. आणि याचा संबंध वारसा हक्काशी जोडला जातो. बरोबर? अगदी बरोबर. याच्याशी वारसा हक्काची म्हणजे इनहेरिटन्सची संकल्पना जोडलेली आहे. जसं आपल्याकडे ज्येष्ठ पुत्राला वारसा हक्क मिळतो तसं. हो, तसंच काहीसं. पित्याचा संपूर्ण वारसा, त्याचा सिंहासन, त्याचा अधिकार आणि संपूर्ण निर्मिती हा ज्येष्ठ पुत्राचा आहे. पण मग यात निर्मित जीवासाठी काय आहे? तीच तर यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. या नोट्सनुसार जे दत्तक पुत्र आहेत, म्हणजे अडॉप्टेड चिल्ड्रन. हो, म्हणजे जे लोक पुत्राच्या मार्गावर चालतात, त्यांना पवित्र आत्म्याद्वारे या वारशात वाटा मिळतो. ते हळूहळू त्या ज्येष्ठ पुत्रासारखे, त्या ब्लूप्रिंटसारखे बनतात. म्हणजे वारसा फक्त एकापुरता मर्यादित नाही, तो वाटला जातो. हो, पण त्यात एक फरक आहे. पुत्राला संपूर्ण काळ आणि अवकाशावर म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडावर अधिकार मिळतो. आणि दत्तक पुत्रांना? त्यांना मर्यादित स्तरावर, उदाहरणार्थ नवीन पृथ्वीवर अधिकार मिळतो. पण तरीही ते देवाच्या कुटुंबाचे आणि वारसाचे सदस्य बनतात. हीच मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण जे काही बोललो ते सर्व तुकडे एकत्र जोडले तर अंतिम चित्र काय दिसतं? या सगळ्याचा अर्थ काय? या निर्मितीचा अंतिम उद्देश काय आहे असं या स्रोतांमधून दिसतं. हो, तोच माझा प्रश्न आहे. या चर्चेचा शेवट एका अशा निष्कर्षाने होतो जो आपला नेहमीचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकतो. म्हणजे? या नोट्समधला मुख्य मुद्दा हा आहे की ही संपूर्ण निर्मितीच मुळात पुत्रासाठी केली गेली होती. पुत्रासाठी? हो, आपण सामान्यतः विचार करतो की मानव किंवा इतर जीव हे निर्मितीच्या केंद्रस्थानी आहेत. पण या लेखनातील विचारानुसार संपूर्ण विश्वाची रचना एकाच व्यक्तीसाठी केली गेली होती, पुत्र. आणि बाकी सर्व काही त्याला अनुरूप बनवण्यासाठी आहे. म्हणजे आपण या कथेचे मुख्य नायक नाही आहोत. तसंच काहीसं. आपल्या दृष्टिकोनाच उलटा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. ही खूप मोठी गोष्ट आहे. हो, योजना अशी होती की पुत्र एक निर्मित जीव बनेल आणि मग इतर निर्मित जीव त्याच्या प्रतिमेनुसार त्याच्यासारखे बनतील. अच्छा, म्हणजे ती प्रक्रिया कशी आहे? या नोट्समध्ये वर्णन केलेली प्रक्रिया अशी आहे. ज्येष्ठ पुत्राच्या रक्ताने एक नवीन करार म्हणजे न्यू कव्हनंट स्थापित होतो. मग पवित्र आत्मा येतो आणि जे निर्मित जीव त्या आत्म्याचा स्वीकार करतात ते हळूहळू देवाची प्रतिमा म्हणजेच देवाची मुले बनू लागतात. आणि जेव्हा या परिपूर्ण मुलांची संख्या पूर्ण होते तेव्हा 3 गोष्टी साध्य होतात. 1. देवाच्या आज्ञा योग्य होत्या हे सिद्ध होतं. 2. स्वतंत्र इच्छेचा वापर प्रेमासाठी केला जातो आणि ती परिपूर्ण होते. आणि 3. निर्मितीचे जे मूळ कार्य होते ते पूर्ण होते. आणि मग
त्यानंतर मग काळ आणि अवकाशातून पाप आणि मृत्यू कायमचे नाहीसे होतात. आज आपण एका अत्यंत गहन आणि तितक्याच सुंदर विषयावर चर्चा केली. खरंच. पुत्र जो अनंत काळापासून देव आहे, त्याने केवळ प्रेमापोटी आणि स्वतंत्र इच्छेने एका मर्यादित निर्मित जीवाचे रूप निवडले. आणि त्याने स्वतःला एक ब्लूप्रिंट बनवून सर्वांसाठी एक मार्ग तयार केला. हो, त्याच्या प्रतिमेत परिपूर्ण होण्याचा आणि त्याच्या दिव्य वारसात सहभागी होण्याचा मार्ग कसा तयार केला हे आपण समजून घेतलं. पण या संपूर्ण चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न मात्र उरतो. कोणता? या नोट्समध्ये असं म्हटलं आहे की निर्मित जीवांची स्वतंत्र इच्छा परिपूर्ण झाल्यानंतर आणि ते पुत्रासारखे बनल्यानंतरही ते काळ आणि अवकाशाच्या मर्यादेतच राहतील. बरोबर. फक्त देव जो स्वयंभू आहे तोच काळाच्या आणि अवकाशाच्या पलीकडे अनंत काळात अस्तित्वात राहू शकतो. मग प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे की जर अंतिम ध्येय पुत्रासारखे बनणे आहे जो स्वतः अनंत आहे, तर काळाच्या मर्यादेत अडकलेल्या निर्मित जीवासाठी परिपूर्ण स्थिती प्राप्त करणे म्हणजे नेमकं काय? अगदी काळाच्या चौकटीत राहून ते अनंत जीवन नेमकं कसं असेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.